नमस्कार शिक्षक महोदय, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सी-टी-टी मराठी पॅडगॉजी पाठ 7 मध्ये स्वागत आहे. सी-टी-टी मराठी पॅडगॉजीचे जवळपास 500 प्रश्न आपण पाहणार आहोत आणि त्यातील हा पाठ 7 81वा प्रश्न घेऊन आपण आलेलो आहोत. 500च्या 500 प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर आपण जास्त वेळ वाया न घालवता आजच्या महत्त्वाच्या पाठ 7 ला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 81. प्याजे यांच्या मते शिक्षकांची सर्वात योग्य भूमिका कोणती? शिक्षकांची योग्य भूमिका विचारलेली आहे. ज्ञान थेट देणे चुकीचं आहे. ज्ञान थेट देणे म्हणजे जे पुस्तकात आहे तेच ज्ञान विद्यार्थ्यांना सरळ पोहोचवणे चुकीचं ऑप्शन. विद्यार्थ्यांना अनुभवातून संकल्पना निर्माण करण्यास संधी देणे. विद्यार्थ्यांना संधी देण्यास सांगितलेली आहे शिक्षणासाठी, तर हे उत्तर योग्य आहे. विद्यार्थ्यांना संधी दिल्यास विद्यार्थ्यांना चर्चा करण्यास संधी दिल्याने, स्वायत्त होण्यासाठी संधी दिल्याने त्यांना आपल्या अनुभवातून शिकता येणार आहे. पाठांतरावर भर देणे चुकीचा ऑप्शन. फक्त शिस्त राखणे हे देखील चुकीचं ऑप्शन आहे. उत्तर क्रमांक बी, ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर चुकीचं आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणती परिस्थिती जेपीडीचे सर्वात महत्वाचे उदाहरण आहे? जेपीडी विषयी विचारलेला आहे. जेपीडी म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, म्हणजे विद्यार्थ्याला न येणारे कार्य परंतु ते शिक्षकांच्या मार्गदर्शनाने पूर्ण करता येईल, ह्याला आपण जेपीडी असं म्हणतो. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अवघडातले अवघड काम जे विद्यार्थी पूर्ण करतो त्याला आपण जेपीडी बोलणार आहोत. तर सर्वोत्तम उदाहरण कोणतं आहे जेपीडीचं हे विचारलेलं आहे. विद्यार्थी कोणत्याही मदतीशिवाय प्रश्न सोडवतो चुकीचं आहे. कोणतीही मदतीशिवाय नाही व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तो प्रश्न सोडवत असेल तर ते उत्तर बरोबर असतं. विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेच्या मदतीने प्रश्न सोडवतो. विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार शिक्षक सांगत आहे आणि त्या हिशोबाने प्रश्न सोडवले जात आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी प्रश्न सोडवत नाही चुकीचं आहे. शिक्षक स्वतः उत्तर लिहितो हे ऑप्शन चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. पुन्हा एकदा संकल्पना बघा, कारण जेपीडी वरती क्वेश्चन जवळपास मागच्या 2-3 पार्टमध्ये एक प्रश्न मी घेतलेला आहे आणि ह्यावरती प्रश्न नेहमी विचारले जातात. जेपीडी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे विद्यार्थ्याला न येणारे परंतु शिक्षकांच्या मार्गदर्शनाने पूर्ण करण्यात आलेले कार्य याला आपण बोलणार आहोत झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. भाषा अध्यापनात ऑथेंटिक असेसमेंट म्हणजे काय? ऑथेंटिक असेसमेंट याचा अर्थ विचारलेला आहे भाषा अध्यापनामध्ये. सर्वप्रथम आपण ऑथेंटिक असेसमेंट म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. तर वास्तविक प्रश्न लिहायला सांगायचे विद्यार्थ्याला किंवा वास्तविक पत्र लिहायला सांगायचे. एखाद्या प्रसंगावरती भूमिका नाट्य करायला सांगायची. बाजारातील वस्तूंची माहिती द्यायची, त्याच्यावरती संवाद करायला सांगायचा. हॉटेलमधल्या एखाद्या मेनू कार्ड विषयी मुलांना वाचायला द्यावं. न्यूजपेपर वाचायला द्यावं. म्हणजेच वास्तविक नॉलेज त्यांना देण्याचा प्रयत्न करायचा. ह्याला म्हटले जाते भाषा अध्यापनामध्ये ऑथेंटिक असेसमेंट. तर ऑथेंटिक असेसमेंट म्हणजे काय ऑप्शन पाहून घेऊया. फक्त लेखी परीक्षा. फक्त हा शब्दावली चुकीची आहे म्हणून हे उत्तरही चुकीचं आहे. लेखी परीक्षा नाही आहे. विद्यार्थ्यांना परिवेशला जोडायचं आहे. आजूबाजूच्या सामाजिक सांस्कृतिक वातावरणाची त्याला जोडायचं आहे. वास्तविक जीवनाशी संबंधित कार्याद्वारे मूल्यमापन. ऑप्शन क्रमांक बी अत्यंत योग्य आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न हे पण चुकीचं आहे. तोंडी परीक्षा हे पण ऑप्शन चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक बी अत्यंत योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे बोलूया. विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाचा अध्यापनात उपयोग करण्यामागील मुख्य हेतू कोणता? विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान अध्यापन करताना त्याचा वापर करायचा आहे, याचा मुख्य हेतू विचारलेला आहे. वेळ घालवणे चुकीचं. परीक्षा घेणे चुकीचे. गृहपाठ तपासणे चुकीचे. नवीन ज्ञान पूर्व ज्ञानाशी जोडणे. ऑप्शन क्रमांक बी उत्तर बरोबर आहे. सोपा प्रश्न होता हा. पुढील प्रश्नाकडे आपण बोलूया. गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार गार्डनर यांचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत हे पण समजून घ्या.
गांडर यांनी कोणता सिद्धांत मांडला होता? तर बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला होता. आणि ह्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताचे अनेक प्रकार पडतात. त्यातील काही प्रकार आपण समजून घेऊया. एक आहे भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता. हातामध्ये समजा पेन आणि बुक असेल तर नक्कीच तुम्ही लिहून घ्या, कारण हा प्रश्न गांडरविषयी भाषा अध्यापनामध्ये नेहमी विचारला जातो. पहिला आहे भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, शारीरिक गतिज बुद्धिमत्ता, संगीत विषयक बुद्धिमत्ता, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता व नैसर्गिक बुद्धिमत्ता असे हे प्रकार पडले जातात. आणि ह्यामध्ये विचारलेलं आहे गांडर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार प्रत्येक विद्यार्थी सारख्या प्रकारे बुद्धिमान असतो, तर प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धी वेगवेगळी असते. ऑप्शनच चुकीचा आहे हा. IQ हाच बुद्धिमत्तेचा एकमेव निकष आहे? नाही. बुद्धिमत्तेचे अनेक प्रकार पडतात. बरोबर, सी ऑप्शन हा बरोबर आहे. कारण आताच मी सांगितलं की गांडर यांच्या कोणत्या कोणत्या बुद्धिमत्ता आहेत, कोणते कोणते प्रकार आहेत. त्याच्यामुळे गांडर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार बुद्धिमत्तेचे अनेक प्रकार पडतात. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. बुद्धिमत्ता बदलत नाही हा देखील ऑप्शन चुकीचा आहे. गांडर विषयी नेहमी प्रश्न पॅरागॉजी मध्ये भाषेसाठी विचारला जातो, त्याच्यामुळे ह्याच्यावर देखील आपण अभ्यास करून जावे. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. शिक्षकाने विद्यार्थ्यांना उत्तर सांगण्याऐवजी संकेत दिले, ही पद्धत कोणत्या तत्वाशी आहे? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तर सांगण्याऐवजी संकेत दिले. जेव्हा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला डायरेक्ट उत्तर सांगत नाही आहे, त्याला विचार करण्यासाठी वेळ देत आहे, प्रोत्साहन करत आहे, त्यावेळेला तो शिक्षक विद्यार्थ्याला संकेत देतो, त्याला मार्गदर्शन करतो, त्याला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतो. यासाठी शब्दावली वापरली जाते स्कॅफोल्डिंग. म्हणून ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. पुढील ड्रिल मेथड, लेक्चर मेथड, पनिशमेंट हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहे. योग्य उत्तर आहे स्कॅफोल्डिंग, म्हणजेच मार्गदर्शन. शिक्षकाने केलेलं विद्यार्थ्याला मार्गदर्शन. ऑप्शन क्रमांक ए योग्य आहे. दरवर्षी स्कॅफोल्डिंग वरती 1 मार्काचा प्रश्न येतोच. व्याख्या समान आहे, प्रश्नांची विचारण्याची पद्धती वेगवेगळी असू शकते, परंतु स्कॅफोल्डिंग याचा अर्थ तर समजला. मार्गदर्शन करणे, उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले संकेत किंवा विद्यार्थ्याला केलेली मदत म्हणजे स्कॅफोल्डिंग. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकाचा आदर करणारा शिक्षक सर्वांना एकच काम देतो. सर्वांना एकच काम दिल्याने वैयक्तिक फरक समजेल का? म्हणून चुकीचा ऑप्शन आहे हा. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विविध उपक्रम देतो. प्रत्येक विद्यार्थ्याला जशी गरज तसा त्याला दिलेलं कार्य किंवा तसं त्याला दिलेला उपक्रम, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हा योग्य आहे. कारण वैयक्तिक फरक समजत आहे शिक्षकाला, म्हणून तो गरजेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला हे वेगवेगळे उपक्रम देत आहे. फक्त हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष देतो, चुकीचं उत्तर. सर्वांना समान गुण देतो, हे त्याच्यापेक्षा चुकीचं उत्तर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. ब्लूम टेक्सॉनॉमी मागील 2 ते 3 पार्टमध्ये आपण प्रत्येक पार्टमध्ये ब्लूम टेक्सॉनॉमी विषयी बोलत आहेत. ज्यांनी ते पहिले पार्ट पाहिले नसतील त्यांनी कृपया करून ते पार्ट पाहावे, जेणेकरून आपल्याला ब्लूम टेक्सॉनॉमी विषयी अजून सविस्तर माहिती मिळेल. ह्या पार्टमध्ये सुद्धा एक ब्लूम टेक्सॉनॉमी वरती प्रश्न आलेला आहे, बघूया काय आहे तो. ब्लूम टेक्सॉनॉमी नुसार विद्यार्थी 2 अध्यापन पद्धतीची तुलना करून योग्य पद्धतीचे समर्थन करतो. हे कोणत्या स्तराचे उदाहरण आहे? हे चारी पण स्तर इथे लिहिलेले आहेत. अप्लाय, अनालिसिस, इव्हॅल्युएट आणि अंडरस्टँड हे चारी पण ब्लूम टेक्सॉनॉमीचे स्तर आहे. परंतु प्रश्न हा विचारलेला आहे की विद्यार्थी 2 अध्यापन स्तरांची तुलना करतो, स्वतःहून तुलना करतोय व त्याला जी अध्यापन पद्धती सोपी वाटते त्या पद्धतीला तो समर्थन करत आहे. तर हे ब्लूम टेक्सॉनॉमीनुसार कोणत्या स्तराचे उदाहरण आहे? सगळ्यात पहिलं आपण पाहूया अप्लाय. अप्लाय
म्हणजेच उपयोग करणे, ज्ञानाचा वापर करणे म्हणजे आपण याला अप्लाय म्हणू. दुसरं आहे अनालिसिस म्हणजे विश्लेषण म्हणजेच तुलना करणे. पहिले आपण तुलना करतो, मग आपण त्याविषयी विश्लेषण करतो. विश्लेषण अनालिसिस. इव्हॅल्युएट म्हणजेच मूल्यमापन, निर्णय घेणे, मूल्यमापन. आणि अंडरस्टँडिंग म्हणजे समजावून सांगणे. तर इथे समजावून काही सांगितलं जात नाहीये. इथे मूल्यमापन सुद्धा होत नाही आहे. या ठिकाणी ज्ञानाचा उपयोग देखील होत नाही आहे. तर इथे अनालिसिस होत आहे की कोणती पद्धत योग्य आहे. इथे तुलना केली जात आहे, इथे विश्लेषण केले जात आहे की कोणती पद्धत योग्य आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. भाषा शिकवताना विद्यार्थ्यांना स्वतः प्रश्न तयार करण्यास सांगणे यामुळे मुख्यतः कोणते कौशल्य विकसित होते? सोपा प्रश्न आहे. उत्तर समजा आपल्याला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर लिहून द्या, ऑप्शन लिहून द्या. यांत्रिक पाठांतर चुकीचं. चिकित्सक व सर्जनशील विचार योग्य उत्तर आहे बी. बाकीचे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहे. हस्ताक्षर, वेगवान लेखन दोन्ही पण ऑप्शन चुकीचे आहेत. उत्तर आहे बी. सोपा प्रश्न होता हा. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा देखील एक सोपा प्रश्न आहे. रचनावाद विषयी प्रभावी शिक्षक कोण? कमेंट बॉक्समध्ये जे कोणी शिक्षक साथी शेवटपर्यंत आहेत त्यांनी शेवटचा प्रश्न या पाठचा त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करून द्यावे. प्रभावी शिक्षक कोण? जो कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करतो? कधीच नाही. जो विद्यार्थ्यांचा विचार, चर्चा, अनुभव आणि सहकार्याद्वारे शिक्षकास शिकण्यास प्रवृत्त करतो. उत्तर क्रमांक बी योग्य आहे. जो फक्त जास्त गृहपाठ देतो चुकीचा आहे. तो फक्त गुणांवर भर देतो हे देखील ऑप्शन चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. पुन्हा एकदा नमस्ते साथियो. आपण पुढच्या पाठमध्ये पाठ 8 मध्ये पाहणार आहोत. 91 पासून 100 पर्यंतचे प्रश्न, 500 प्रश्नांपर्यंत आपण पोहोचत आहोत. रोज आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत. 10-10 प्रश्न आपण रोजच्या अभ्यासत आहोत. आणि जे कोणी शिक्षक साथी हे 10 मिनिटं काढतील आणि ह्या 500 प्रश्नांपर्यंत पोहोचतील त्यांना नक्कीच मराठी पॅडागॉजीमध्ये काहीच समस्या येणार नाही, कारण आपण प्रत्येक टॉपिक कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या फॅमिलीबरोबर जोडून राहावा. तोपर्यंत नमस्कार.